सोयराबाईंचा हा अभंग आहे. अहो चोखामेळ्यांचं सगळंच कुटुंबच भगवत भक्त झालं होतं. मला नेहमी या संतांच्या कवनाकडे पाहिलं की आपल्याला सुरुवातीला मी जसं म्हटलं की सगळे आत्मोद्गार आहेत. कुठे शब्दाशी खटपट नाही, शब्दाशी झटापट नाही. काव्य करायचं म्हणून ते करलेलं नाही. त्यांचं जीवनच मुळे भक्तीत होतं. भक्तीसाठी ते जीवन जगलेले नाही, त्याच्यात जाणीवपूर्वक ते ओतलेलं होतं. एकनाथ असू देत, तुकाराम असू देत, नामदेव असू देत, या सर्व लोकांना सर्वांना आपल्याला स्वतःला साक्षात्कार झाला होता. पण एखाद्या अत्तराची कुपी उघडावी, त्याचा फाया सर्वांना लावावा आणि सबंध दरवळणारं असं वातावरण करावं, तसं त्यांचं कार्य झालेलं आहे. सर्वांना या रे या असं आवाहन केलेलं आहे. आणि म्हणून सोयराबाई जेव्हा म्हणतात की अवघा रंग एक झाला, अहो ती अशिक्षिबाई म्हणते मला विठ्ठलाचं दर्शन झालं. आता विठ्ठलाचं दर्शन झाल्यामुळे माझ्या सर्व देही असून विदेही अशी अवस्था झाली आहे. कामक्रोधादी यांना जागाच राहिलेली नाही. मी मोकळी झाली आहे. माझ्या अंतरंगामध्ये हा अद्वैताचा आनंद आलेला आहे आणि त्या रंगात श्रीरंग रंगून गेलेला आहे. चराचर सृष्टीशी मला आता काही कर्तव्यच नाही. बाह्य सृष्टीकडे मला बघण्याची गरज नाही. आणि त्यामुळे सर्व रंग एकत्र झाल्यावर जसा एक पांढरा निर्मळ रंग होतो, तसा ही चराचर सृष्टी, विठ्ठल आणि मी हे सर्व एकरूप अद्वैताच्या रंगामध्ये रंगून गेलो आहे.